This is my first song in Marathi. I've never sung in Marathi. So Aditi Bavraj in the house. Imagine you're Telugu, you're explaining like ऐसे part by part, so वो एक जैसे दिखते हैं. You don't know the language, no? सावरू मला मी कशी ग. सावरू is like यावरू. रंग गुलाबी हना दावना. भावना मनाची ही अनोळखी. So what we'll do is we got Bhavana Manachi. So we'll just hear. Yeah. Okay. So Anolakhi is like he Anolakhi. Okay. Na 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 na. Easily should be there. Okay. Okay. Yeah. फिल्म जेव्हा एकदम फाउंडेशन प्रोसेसला होती मी तेव्हाच सुमित कडून नरेशन ऐकलं होतं आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. त्या प्रोसेसमध्ये एक रोमॅन्टिक सिच्युएशन होती. इट वॉज व्हेरी इनोसेंट. एक नॉस्टॅल्जिया सुद्धा होता. सो तशी एक सिच्युएशन होती. फायनली आय केम ऑन अ पॉइंट वेअर आय वॉज सॅटिस्फाईड विथ द मेलडी. लेटर ऑन दॅट मेलडी सेंड टू सुदर्शन खोत. सो सुदर्शन खोत हॅज रिटन द लिरिक्स. त्याच्यानंतर या गाण्याचं प्रोग्रामिंग केलंय अभिजित पटवर्धननी. माझे वोकल्स स्टुडिओ 504 ला रेकॉर्ड झाले. या शहनाईचं आम्ही रेकॉर्डिंग केलं यशराज स्टुडिओमध्ये. शहनाई इज प्लेड बाय ओमकार धुमाळ. सो या सगळ्या प्रोसेस नंतर या गाण्याचं मिक्स मास्टर फायनल मिक्स मास्टर केलंय अजिंक्य ढापरेनी. मेल पोर्शन याचा मीच गायलाय. फिमेल पोर्शन साठी आधीपासून थोडासा वेगळा व्हॉइस टेक्स्चरच्या सर्चमध्ये होतं. इव्हन सुमितचं पण असं म्हणणं होतं की यावेळेस आपण फिमेल पोर्शन मध्ये थोडासा वेगळा टेक्स्चर एक्सप्लोर करूयात. दॅट वे आदिती भावराजूला अप्रोच करण्यात आलं. सो आदिती बिलॉंग्स टू साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री. तिने तेलुगू आणि तमिळ भाषेमध्ये खूप सारे गाणे गायलेत आणि बरेच हिट्स तिकडे आहेत तिचे. तिच्यासाठी मराठी भाषा ही ऑलटुगेदर वेगळी होती. सो आम्ही इनिशियली जेव्हा गाणं पाठवलं जे स्क्रॅच माझ्या आवाजातच रेकॉर्डेड होतं. गाणं पाठवल्यानंतर द बेस्ट पार्ट इज शी लव्ह द ट्रॅक आणि तिला ते गाणं खूप मनापासून आवडलं होतं. सो शी वॉज रेडी टू सिंग. नजराची भाषा ही अनोळखी. ओळखीच ना ओळखीच ना. The rest is same. Okay, okay. ओळखीच नाही हसू आजच रोजच आहे जगना कवाटे ना रोजच येणा है मन माझा नाल फिरमामधी. आपण जसं हिंदी सिनेमा मराठी सिनेमा जसं बघत वाढलोय त्याचप्रमाणे एक्झॅक्टली मी आर्या किंवा साऊथ इंडियन सिनेमापैकी तेलुगू सिनेमा मल्याळम सिनेमा तामिळ सिनेमा बघून आपण वाढलोय. सो आदिती ऑनबोर्ड येणं हे माझ्यासाठी एक काइंड ऑफ त्या सिनेमा इंडस्ट्रीची कोलॅबरेशन गोष्ट होती. जेव्हा ती येस म्हणली तेव्हा आमचा असा डिसिजन होता की आपण कुठे रेकॉर्डिंग करायचं. सो माझा आणि साहिलचा असा डिसिजन झाला की आपण तिचं जे काही वोकल्स आहेत ती जे गाणार आहे ते आपण हैदराबादला रेकॉर्ड करू आणि जे बाकीचे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा साहिलचं जे काही गाणं आहे ते आम्ही मुंबईमध्ये करायचं ठरवलं यशराजमध्ये. गाणं जेव्हा कंपोज होत होतं आय नो दॅट की साहिलच हे गाणं गायलं आणि साहिल बिंग कंपोजर त्याला माहित होतं की कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं ते गायलं गेलं पाहिजे. आणि साहिल ऑब्विसली कंपोजर बरोबर एक चांगला सिंगर आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि नजर भिडता मनाचं या भान हरपता जीव इरघळ तुला पाहता क्षण. हुर हुर काळजाची अशी घालमेल वेड लावी जीवाला. तग मग सर सर भिर भिर बेधुंद बेवाना. मन माझा नाल फिरमामधी बावरला सावरला गरमला.
मेसेज सॉन्गला खूप खूप प्रेम द्या आणि तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. थँक्यू सो मच. హాయ్ అందరికీ నమస్కారం. దిస్ ఇస్ సింగర్ అదితి భావరాజు. ఒక బ్యూటిఫుల్ సాంగ్ పాడాను. థ్యాంక్ యూ సాహిల్ గారు ఫర్ మేకింగ్ మీ అ పార్ట్ ఆఫ్ దిస్ బ్యూటిఫుల్ మెలడీ. ద మూవీ ఇస్ నేమ్డ్ విష్ ఐ హార్డ్ అండ్ ఇట్స్ రిటన్ బై, డైరెక్టెడ్ బై అండ్ యాక్టెడ్ బై సుమిత్ పాటిల్ గారు. ద మూవీ ఇస్ ప్రొడ్యూస్డ్ బై బర్డ్ బాయ్ ఎంటర్టైన్మెంట్ అండ్ కొల్లాపూర్ టాకీస్. బోత్ the actors, the lead actors are looking superb. The songs are very very beautiful. నేను ఒక బ్యూటిఫుల్ సాంగ్ పాడాను, ఒక మెలడీ అండ్ such a nice లవ్ స్టోరీ ట్రాక్. అండ్ ఈ సినిమా మరాఠీ సినిమాలోనే కాదు గ్లోబల్ సినిమాకి రీచ్ అవ్వాలని కోరుకుంటున్నాను. ఇట్స్ ద టీమ్ ఆల్ ద వెరీ బెస్ట్. థ్యాంక్ యూ సో మచ్ ఫర్ మేకింగ్ మీ